राधा राणीकडे शक्ती नाहीये, त्यांचे नाव भगवतमध्ये सुद्धा नाहीये. त्या नक्की आहेत का? या समाजामध्ये काही बुद्धिभ्रष्ट लोकांमध्ये असे प्रश्न फिरत राहतात आणि हा खूप मोठा अपराध आहे बरं का. पण काय होईल जर मी तुम्हाला सांगितलं की राधा राणीच्या जन्माची भविष्यवाणी माता पार्वती आणि माता सतीच्या जन्माच्या वेळी झाली होती तर? प्रजापती दक्षच्या 3 मुलींना मनुष्य योनीत ह्या पृथ्वीवर जन्माला येण्याचा श्राप मिळाला होता. म्हणून त्यांनी माता आदिशक्तीकडे प्रार्थना केली. माता आदिशक्तीने त्यांना आशीर्वाद दिला की जेव्हा तुमचा जन्म पृथ्वीवर होईल तेव्हा मी तुमची पुत्री म्हणून जन्माला येईल. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की देवी ही अयोनिजा आहे, त्यामुळे ती सामान्य मनुष्याप्रमाणे जन्म घेत नाही तर पवित्र ठिकाणी सापडली जाते. जेव्हा ती पार्वतीच्या रूपात आली तेव्हा ती मैनावतीला सापडली. जेव्हा ती माता सीतेच्या रूपात आली तेव्हा ती राजा जनक आणि माता सुनैना यांना सापडली. आणि जेव्हा ती द्वापार युगात राधा राणी म्हणून आली तेव्हा ती वृषभानू यांना यमुना नदीत तरंगणाऱ्या एका तेजस्वी कमळावर सापडली. एका बाजूला इतर देवींना अष्टभुजा आणि अस्त्रशस्त्र घेऊन शक्तीचं स्वरूप दाखवलं आहे. त्याच्या दुसऱ्याच बाजूला राधा राणीला मात्र 2 हात आणि वरद मुद्रा स्वरूपात दाखवलं आहे, कारण तिचे स्मितहास्य आणि तिची तेजस्वी नजर तिच्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी पुरेशी आहे. आणि म्हणूनच स्वतः महादेव राधा कृपा कटाक्ष स्तोत्रामध्ये म्हणतात, कदा करश्य सिंह माम कृपा कटाक्ष भाजनम. म्हणजे हे देवी, तुझी कृपा माझ्यावर कधी पडेल, मला तुझ्या कृपेचं पात्र व्हायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, राधा राणीच्या भक्तीचा आणि शक्तीचा काहीच अंत नाहीये. म्हणून कमेंटमध्ये राधा राधा लिहायला विसरू नका आणि मराठी सनातनी फॅक्ट्सला नक्की सबस्क्राईब करा.